नमस्कार, मी रुचिता ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जर तुम्हाला सांगितलं की कचरा वाटणारं हे पाचट, पराठी आणि पेंड तुम्हाला जास्तीचं उत्पन्न मिळवून देऊ शकतं तर तुम्हाला खोटं वाटेल, पण हे खरंय। पराठी, पाचट, पेंड यांचे बारीक बारीक तुकडे करणं आणि त्याला गोळा करणं आणि त्याचा गठ्ठा बनवणं आता हे सगळं आधुनिक यंत्रामुळे फक्त शक्य नाही तर सोपं आहे। यासाठी श्रेडर, रॅक आणि बेलर ही यंत्र लागतात, पण त्यांचा वापर कसा केला जातो, त्यांचे फायदे काय आहेत, यंत्राचे प्रकार किती आहेत, या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मुळात अवशेष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पाचट, पराठी आणि पेंड हे आणि यांसारखे काढणी केल्यावर पिकाचा उरलेला भाग। आता आपण या श्रेडर, रॅक आणि बेलर तिन्ही यंत्रांची एक एक करून माहिती पाहूयात। पहिला आहे कॉटन श्रेडर। हे यंत्र पिकाच्या अवशेषाचे छोटे छोटे तुकडे करून त्यांचं आच्छादनामध्ये रूपांतर करतं। कापूस, तूर, ऊस, मका यांसारख्या पिकांच्या काड्या कठीण असतात, पण श्रेडर या काड्यांना 2 ते 4 सेंटीमीटरच्या आकारात चिरून टाकतं आणि हे तुकडे जमिनीवर नैसर्गिक आच्छादन म्हणून पसरतात। आच्छादनाचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, पण फक्त आच्छादन टाकण्यासाठी नाही तर श्रेडरच्या वापराचे शेतासाठी इतरही फायदे आहेत। काय तेही पाहूयात। श्रेडरमुळे पिकांमधल्या किडींचा नाश होतो, जसं कापसावरची गुलाबी बोंडअळी आणि इतर किडी। तसंच रोटर आणि ब्लेड्सच्या वेगामुळे कठीण काड्यांची पण चांगली कुटाई तयार होते। हे यंत्र ट्रॅक्टर चलित असल्यामुळे अवशेषांची स्थिर आणि एकसमान चिरणी करता येते। हे यंत्र एका तासात 1 ते 1.5 हेक्टरच्या अवशेषांची भुट्टी करतं। यानंतर दुसरं आहे रॅक। अवशेषांचं श्रेडिंग केल्यानंतर सगळे अवशेष शेतभर विखुरलेले असतात, तेव्हा हे यंत्र पसरलेल्या कुट्टीला एकाच ओळीत गोळा करतं। भुट्टी केलेल्या अवशेषाला उचलण्यासाठी किंवा त्यांचे गड्डे करण्यासाठी त्याला एका ओळीत रचणं गरजेचं असतं, त्यामुळे रॅक यंत्राचा वापर या ठिकाणी फार आवश्यक असतो। रॅकचे फायदे नेमके काय आहेत हे पण आपण जाणून घेऊयात। पाचटाला एका ओळीत आणल्यामुळे बेलरची कार्यक्षमता 25 ते 40% वाढते। याच्या वापरामुळे शेत स्वच्छ दिसतं आणि नंतर बेड प्लांटर किंवा रोटावेटर चालवणंही सोपं होतं। रॅकच्या वापरामुळे वेळ आणि इंधन दोन्हीचीही मोठी बचत होते। अशा या फायदेशीर रॅकचे 3 प्रकार उपलब्ध असतात। कोणते तेही पाहूयात। पहिलं आहे व्हील रॅक। हे यंत्र कमी खर्चिक आहे कारण त्याला चाकं असतात। दुसरं आहे रोटरी रॅक। हे यंत्र ट्रॅक्टर चलित ऊर्जेवर आधारित यंत्र असून ते चांगल्या पद्धतीने भुट्टीला ओळीत ठेवतं। आणि तिसरं आहे व्ही टाईप रॅक। या यंत्राची चाकं ही व्ही आकाराची असतात, जी एका वेळेस दोन्ही बाजूंना पाचट गोळा करतात। मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फारच उपयुक्त ठरतं। आता आपण बेलर विषयी माहिती जाणून घेऊयात। श्रेडर आणि रॅक नंतर बेलर या यंत्राचा वापर होतो। हे यंत्र गोळा केलेल्या अवशेषांना दाबून गोल किंवा चौकोनी गठ्ठे बनवतं। बेलरच्या वापरामुळे पिकाचे अवशेष जाळण्याची गरज पडत नाही। तसंच बेलरने बनवलेले गड्डे पशुखाद्य, बायोफ्युएल, पेलेट, पेपर, ऊर्जा उद्योगात वापरता येतात, त्यामुळे हे गड्डे विकून शेतकरी जास्तीचं उत्पन्न मिळवू शकतात। त्यामुळे ग्रामीण पातळीवर रोजगार वाढण्यासाठी मदत होते, तसंच शेती ही स्वच्छ ठेवण्यास मदत होते। यानंतर बेलरचे कोणकोणते प्रकार उपलब्ध आहेत तेही पाहूयात। पहिला आहे स्क्वेअर बेलर। स्क्वेअर बेलरमुळे अवशेषाचे छोटे आणि हाताने वाहतूक करण्यायोग्य चौरस आकाराचे गड्डे बनवले जातात। दुसरा प्रकार आहे राऊंड बेलर। हे बेलर मोठमोठे गोल गड्डे बनवतं। औद्योगिक वापरासाठी हे बेलर आदर्श मानलं जातं। यानंतर तिसरं येतं मिनी बेलर, जे अगदी 20 ते 30 अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरसाठी वापरता येतं। आणि चौथा आहे हाय डेन्सिटी बेलर। या बेलरमध्ये इतरांपेक्षा अधिक दाब दिला जातो आणि ते ऊर्जा उद्योगांसाठी फायदेशीर असतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।